नागपूर शहरात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 ने मोठी कारवाई करत नंदनवन परिसरातून देशी बनावटीचं पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून आरोपी अद्याप फरार आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार आशिष धनधरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका घरात अवैधरित्या अग्निशस्त्र लपवून ठेवण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे अधिकारी, कर्मचारी आणि पंचासह पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. हसनबाग परिसरातील सय्यद वकील अली यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या अमीन उर्फ पटेल सलीम खान या 19 वर्षीय तरुणाच्या ताब्यातून देशी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलंय. पोलिसांनी आरोपींकडनं सिल्वर आणि काळ्या रंगाचं मॅगझिन असलेलं देशी पिस्तूल जप्त केलंय. यासोबतच 2 जिवंत पितळी काडतुसेही पोलिसांच्या हाती लागली आहे. यातील एका काडतुसावर KF 7.65 असे अंकित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत एकूण 52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. संपूर्ण कारवाई 2 पंचाच्या उपस्थितीत करण्यात आली असून जप्ती पंचनामा देखील करण्यात आला आहे. या प्रकरणी अमीन उर्फ पटेल सलीम खान याला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कारवाईकरिता आरोपीला नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणातील वसीम चिरा नावाचा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. अवैध शस्त्रसाठा विरोधात नागपूर पोलिसांची कारवाई सुरू असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.